एक बाकी खरं, तुला बिझनेस चांगला कळतो. या सगळ्या बिझनेसच्याच बेसिक गोष्टी आहेत. लग्न करून एखाद्या बिझनेसमॅनच्या घरी गेलीस ना, त्याचा बिझनेस 10 पटीने वाढवशील तू. हा काका, तुम्हाला आणखीन एक गंमत सांगू का? म्हणजे मी ना असं सिग्नलवर किंवा कोणी रिक्षात असेल ना, तर अशी मस्त गाणी लावून ठेवते. म्हणजे कसं गाणी लावली की असं आपण वेगळ्याच दुनियेत जातो ना. काका, तुम्हाला आवडतात का हो गाणी? गीतांजली, आज खूप दमलोय ग. गाणी लाव ना जरा आपल्या आवडीची. गाणी लागली ना की आपण वेगळ्याच जगात जातो बघ. सगळं टेन्शन विसरायला होतं. काका, म्हंटल गाणी आवडतात का? हो हो, आवडतात तर. हो, मग गा की माझ्या बरोबर. गाणी लावली की कसं मन एकदम हलकं होतं, छान वाटतं. खरंय. हो जगन हे न्यार झालं. दीप एवढं नीट मला कुणीच ओळखत नाही. तो म्हणतोय ते खरंच बरोबर असेल का? त्या जोगतनीचं बोलणं, प्रीतीमुळे येणारे अडथळे, ह्यामुळे मी ठरवून टाकले का की सगळी सावयकर मंडळी वाईट आहे? खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, काही कळेना असं झालंय. ज्योती पुढे पुढे करते, पण तिच्या जागी ती बरोबर असते. या प्रीतीमुळे मी ज्योतीवर चिडचिड करते का? प्रीतीमुळे मला ती चुकीची वाटतेय का? तसली बाई येई मदत करते तर मदत नको हिला. तसला माझे इतका आमचंच मीठ खायचं ना आमच्याशीच गद्दारी करायची. पर हे 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 नाटक करायचं मदतीचं. आणि वर बघते डोळे वाटारून मारक्या म्हशीसारखी. काम दीड दमडीचं आणि नजर पहा महाराणीसारखी. हा, बोल ग. ज्योती, आपल्या कीर्तीवर जरा जास्त लक्ष ठेवावं लागेल. अगं बघावं तेव्हा मोबाईल मध्ये असते. मला कळत नाही काय करत असते सारखी. एकतर त्या मोबाईल मध्ये बघून खुसू हसत असते, नाहीतर तिच्या हातून कुठली तरी चूक झाल्यासारखी तोंड पाडून बसते. मला कळत नाहीये या पोरीचं काय करावं. एकतर अशा वेळी तू सुद्धा नाहीयेस इथे. हे बघ, मला जरा काळजीच वाटायला लागली. अगं ती एकटीच्याच जगात वावरत असल्यासारखी करते. म्हणजे समोर मी सुद्धा नाही असं वाटतं. कुणाची भीती नाही, कुणाचा धाक नाही, म्हणून पोरगी हाताबाहेर जायला नको बाई. अगं आई, जरा थांब. कुठे पोचतेस तू? एवढं काहीच झालेलं नाहीये. आणि हे वय आहे तिचं, या वयात मित्रमैत्रिणी असणारच ना ग. अगं असं काय बोलतीयस तू? आणि प्रीती कधी तिच्या वयाच्या नव्हत्या का? तुम्हाला नाही असं मोबाईलवर तासन तास बघताना बघितलं? हे बघ, तू उगाच तिची वकिली करू नकोस. हे बघ, मला काही सांगू नको. आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जा आणि बघ. आई, आता मी माझी कामं सोडून हे करत बसायचंय का? हे बघ, तू मोठी बहीण आहेस ना, मग तुला हे करावंच लागेल. हे बरं आहे का? म्हणजे पाठ राखीण म्हणून तुला त्या घरात राहावं लागेल कारण तू छोटी बहीण आहेस, कॉलेजला जावं लागेल कारण तू मोठी बहीण आहेस. मधल्या बहिणीचं तुम्ही मध्ये सँडविच करता हो बा. हे बघ, तू काही समज, वडाचं पान पिंपळाला म्हण, नाहीतर काही समज, पण तू आत्ताच्या आत्ताच जा म्हणजे जा. हो ठीक आहे, बघते बाबा, जाऊन बघते एकदाचं कॉलेजला काय झालंय. ठीक आहे. काय कठीण आहे.
दादा या साड्या आहेत ना त्याला लवकरात लवकर पोचवायच्यात. हो हो त्या उत्सव साडीज मधून सिल्कच्या 50 साड्यांची ऑर्डर आलेली आहे. ठीक आहे, मी बॉक्स सगळे मोजलेले आहेत, सगळे व्यवस्थित आहेत, साड्या पण अगदी व्यवस्थित आहेत. फक्त काय वेळेत पोचायचं एवढं लक्षात ठेवा. हा? हो हो सर. हे त्याचं बिल आहे. सावकाश. काय झालं, तुम्ही असं का बघताय? काही नाही, आपला साड्यांचा बिझनेस कसा चालतो हे शिकायचा प्रयत्न करते. म्हणजे 2 गोष्टी शिकले तर तुम्हाला मदत करता येईल, तुमचं काम हलकं होईल ना, एवढंच. बापरे, आल्याला आवाज घ्यायला लागला तुम्ही तर. नाही नाही हो, असं काही नाहीये. हो, चेष्टा करत होतो तुम्ही, मज्जा केली. एवढं सिरियस कशाला होत आहे? नाही, पण मला खरंच चांगलं वाटलं की तुम्ही एवढा इंटरेस्ट घेऊन या गोष्टी सगळ्या शिकताय. तेवढीच आम्हाला मदतच होईल. नीट बघा. हॅलो सर, गुड मॉर्निंग. सर रेनकोट छान आहे तुमचा. नाही म्हणजे पावसाचे दिवस आहेत ना, मी पण घालायला हवा होता ना रेनकोट, भिजले नसते. सर मी काय म्हणतेय, सर ऐका ना, आय एम रिअली सॉरी सर, आय एम सॉरी. सर ऐका ना, मला खरंच तुम्हाला फसवायचं नव्हतं ना, मला तुमची चेष्टा करायची होती. ते सर मी ओघाओघात बोलून गेले आणि मग ते कंटिन्यू झालं. सर सर मी माझी बाजू नाही मांडत आहे, मला माहिती आहे मी सर चुकीची आहे, पण सर आता सॉरी बोलले ना, मला कळाले माझी चूक. सर प्लीज माझ्याशी बोला. चक्का कीर्ती सावेकर, आणि ते पण कोणाच्या तरी मागे मागे करते. बघ ना, माझा तर विश्वासच बसत नाहीये. कमाल आहे यार. एक काम करतो, तिचा व्हिडिओ काढतो आणि हिला व्हायरल करतो. गपे, तिच्या नादी नको लागवा, गप बस. सर तुम्ही ऐकताय ना माझं? सर मी तुम्हाला इतके कॉल्स केले, इतके मेसेजेस केले, कारण मला जेन्युइनली कळून चुकलंय की मी चुकीचं वागले. सर मला खरंच जाणीव झाली की मी चुकीचं वागले. तर आता मग प्लीज मला शिक्षा द्या, काही शिक्षा द्या, जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. सर मला पूर्ण जाणीव झाली मी चुकीचं वागले, पण असं तुम्ही बोलणं टाळू नका ना सर. सर प्लीज तुम्ही मला कठोरातली कठोर शिक्षा द्या, मी तयार आहे ती भोगायला. ही आई पण ना, हिच्या समाधानासाठी माझी सगळी कामं सोडून मला इथे यावं लागलं. काय कटकट आहे, मी भाडी पण नाही मिळणार आता मला. कीर्ती कोणाच्या मागे मागे चालली आहे? कोण आहे हा मुलगा? आई बोलते ते. ज्योती, आपल्या कीर्तीवर जरा जास्त लक्ष ठेवावं लागेल. हं?